शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आणि एका क्लिकवर हे पैसे आता जमा झालेले आहेत। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जवळपास 1892 कोटी आणि 61 लाख 1892 कोटी आणि 61 लाख रुपये हे आपण आज जमा केलेले आहेत। राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आता समोर आली। बघा, जे शेतकरी पीक विम्याची आतुरतेने वाट बघत होते, आता त्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। शेतकऱ्यांना पीक विमा सकाळपासूनच त्यांच्या खात्यावरती जमा झाला। बघा शेतकरी मित्रांनो, तुमच्याकडे गुगल पे असेल, फोन पे असेल, जे काही तुमच्याकडे ॲप असेल तर त्या ॲपच्या माध्यमातून तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे। आता सकाळपासूनच तुमच्या खात्यावरती प्रति हेक्टरी भरपूरशा शेतकऱ्यांना 28,000 रुपये आले, भरपूरशा शेतकऱ्यांना 30,000, काहींना 35,000, काहींना 25,000, अशाप्रमाणे हेक्टरीनुसार त्यांच्या खात्यामध्ये हा पीक विमा जमा झाला। आता सर्व शेतकऱ्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आनंदाची बातमी दिली। आता शेतकऱ्यांमध्ये मोठा आनंदाचं वातावरण प्रचंड इथं दिसून आलेलं आहे। बघा शेतकरी मित्रांनो, तुम्ही 2022 पासून 23 असेल, 24 असेल, 25 असेल, तर या 25 पर्यंत तुम्ही शेती पिकासाठी पीक विमा काढला असेल आणि त्या पीक विम्याची तुम्ही आतुरतेने वाट बघत असाल, तर त्या सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी मुख्यमंत्री साहेबांनी दिली। तुम्ही लाईव्ह व्हिडिओ बघितला असेल, तुमच्या खात्यामध्ये आज सकाळपासूनच पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आताच 5 मिनिटांपूर्वी सांगितलेलं आहे की पीक विमा शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती आम्ही सोडलेला आहे, त्यांच्या खात्यावरती आता पीक विमा जमा होण्यास सुरू झाले आहे। बघा शेतकरी मित्रांनो, आताच तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे की हेक्टरी प्रमाणे तुमच्या खात्यावरती पैसे जमा झाले, लगेच चेक करून घ्या, कारण की सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार नाही। काही ठराविक जिल्ह्यांमध्येच हे पैसे जमा झाले, त्या जिल्ह्यांची यादी मी तुम्हाला लगेच सांगतो, परंतु व्हिडिओ लाईनपर्यंत नक्की बघा, कारण की या जिल्ह्यांमध्ये जे पात्र जिल्हे आता सरकारने निवडलेले आहे, त्या पात्र जिल्ह्यांमध्ये आताच आज सकाळपासून पीक विमा जमा होण्यास सुरुवात झाली। जर का तुम्हाला पीक विमा जमा झाला नसेल तर तुम्हाला जमा होण्यासाठी काय करायचं आहे, तुमच्या पात्र जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्यांचं नाव असेल आणि तरीसुद्धा तुम्हाला पीक विमा जमा झाला नसेल तर काही तुम्हाला आता कामं करून घ्यायचे, जेणेकरून तुम्हाला देखील पीक विमा तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे। फक्त जिल्ह्यांची यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, कारण की त्या जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्यांचं नाव असेल आणि तुम्हाला पैसे आले नसेल तर लगेच तुम्हाला ते तात्पुरते काम करून घ्यायचं, जेणेकरून तुमच्या खात्यावरती हा पीक विमा लवकरात लवकर येऊन जातील। कारण की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी पीक विमा संदर्भातील मोठी आनंदाची बातमी शेतकऱ्यांना दिली। त्यांनी सांगितलं की आम्ही आता डीबीटीची बटन दाबली, त्यांच्या खात्यावरती पीक विमा जमा होण्यास सुरुवात झाली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं की गेल्या 2 महिन्यांपासून शेती पिकाच्या पीक विम्यासाठी भरपूरसे शेतकरी वाट बघत होते, परंतु भरपूरशा शेतकऱ्यांना 2022 पासून 23 असेल, 24 असेल, तर जो काही 2 ते 3 वर्षाचा त्यांचा पीक विमा थकीत होता, तर तो पीक विमा देखील त्यांच्या खात्यावरती आम्ही जमा करण्यास मंजुरी दिली। स्वतः मुख्यमंत्र्यांनी डीबीटीची बटन दाबली, त्यांनी स्वतः मीडियाला सांगितलं। आता सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आता समोर आली। बघा शेतकरी मित्रांनो, तुम्हाला काय करून घ्यायचं की जर का तुम्हाला पीक विमा जमा झाला नसेल किंवा तुम्हाला पीक विमा जमा झालाही असेल आणि कमी पीक विमा तुम्हाला आला असेल, तर त्वरित तुम्हाला सांगितल्याप्रमाणे काम करून घ्यायचं आहे, जेणेकरून तुमच्या खात्यावरती पुन्हा हे पैसे जमा होऊन जातील। कारण की शेतकऱ्यांनी भरपूरशा चुका केल्या आहे, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्या चुका कोणत्या केल्या आहे ते देखील त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे। त्या चुका तुम्हाला दुरुस्त करून घ्यायच्या, जेणेकरून तुमच्या खात्यावरती लगेच पीक विमा जमा होणार। बघा आता सुद्धा सरकारच्या माध्यमातून लगेच इथे मीटिंग आता झाली आणि त्या मीटिंगच्या माध्यमातून हा निर्णय घेण्यात आलेला आहे की भरपूरशा शेतकऱ्यांना कोणत्या कारणास्तव पीक विमा जमा होत नाही। पात्र जिल्ह्यांच्या यादीमध्ये त्यांच्या जिल्ह्यांचं नाव असते, परंतु त्यांच्या खात्यावरती पीक विमा जमा होत नाही, कारण की भरपूरशे शेतकरी चुकीच्या माध्यमातून इथं गलती करत असते, म्हणून त्यांना हे गलती दुरुस्त करून घ्यायची आहे, जेणेकरून लगेच तुमच्या खात्यावरती पैसे तुरंत आता जमा होऊन जातील। कारण की भरपूरशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले आणि तुम्हाला पैसे जमा झाले नसेल तर व्हिडिओ लाईनपर्यंत नक्की बघायचं आहे। आणि चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील। शेतकरी मित्रांनो, तर बघा सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात आलंय ती म्हणजे बघा पीक विमा जो निधी केंद्र सरकारच्या माध्यमातून निधी दिला जातो, तो लाडकी बहीण योजनेमध्ये इथं व्यस्त होता आणि आपल्याकडे निधी नव्हता, परंतु आता निधी उपलब्ध आहे आणि सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे आपण टाकले असं त्यांनी सांगितलेलं आहे। बघा शेतकरी मित्रांनो, गेल्या आठवड्यामध्ये राज्य सरकारने पत्र लिहिले होते, आम्हाला शेती पिकांची अतिवृष्टी झाली, नुकसान भरपाई झालं, म्हणजेच 2022 पासून तर 24-25 पर्यंत जो काही रखडलेला पीक विमा आहे तो सुद्धा घ्यायचा आहे। म्हणजेच बघा आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे टाकण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी 32,000 कोटींची गरज आहे असं केंद्र सरकारला मागणी पाठवली आणि मुख्यमंत्री साहेबांनी हे पत्र दिलं। आता ते पत्र मंजूर झालेलं आहे आणि 32,000 कोटींची निधी केंद्र सरकारकडून आता राज्य सरकारला देण्यात आला। आता 32,000 कोटींची निधी हे सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकण्यात आलेली आहे। आता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आजच हे पैसे जमा झाले आणि भरपूरशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे पैसे जमा झाले नाही, तर त्यांनी कोणत्या
कोणती चुकी केली आहे हे देखील लगेच तुम्हाला सांगतो आणि कोणत्या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा झाले हे देखील सांगतो, कारण की उद्या 13 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होणार त्याची यादी देखील आता सरकारने जाहीर केलेली आहे। बघा या जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्यांचं नाव असेल आणि तुम्हाला पैसे आले नसेल तर तुम्हाला कोणतं ते काम करून घ्यायचं जेणेकरून तुम्हाला त्वरित पैसे येऊन जातील ते देखील सांगतो। बघा शेतकरी मित्रांनो, आता भरपूरशा शेतकऱ्यांनी त्यांचं आधार कार्डला त्यांचं बँक अकाउंट हे लिंक नसते, म्हणजेच डीबीटी इनेबल नसते, तर ते मिस्टेक आता भरपूरशा शेतकऱ्यांनी केलेली आहे। तर तुम्हाला काय करायचं, फॉर्म भेटत असते, तो फॉर्म तुम्हाला बँकेमध्ये सबमिट करायचा आहे आणि तिच्या मॅनेजरना सांगायचं आहे की आमच्या आधार कार्डला आमचं बँक अकाउंट लिंक करून द्या, असं करून तुम्हाला तिथं फॉर्म भरून घ्यायचा आहे। त्या व्यतिरिक्त ऑनलाईन तुम्हाला चेक करायचं आहे, नेट कॅफेमध्ये सुद्धा तुम्ही चेक करू शकता की तुमच्या बँक खात्याला तुमचं आधार कार्ड लिंक आहे का। बघा तुमचा आधार कार्ड नंबर टाकल्यावर तिथे दिसून येत असते की तुमच्या आधार कार्डला कुठला बँक अकाउंट लिंक आहे, तर त्याच बँकेच्या अकाउंटवर तुम्हाला पैसे जमा होणार आहे। आणि भरपूरशा शेतकऱ्यांना त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे जमा झाले असतील आणि त्यांना SMS येत नाही, तर त्यांना माहीत पडत नाही की त्यांच्या अकाउंटवरती पैसे जमा झाले का। तर बघा तुमच्या अकाउंटला तुमचा मोबाईल नंबर लिंक करून ठेवा, जेणेकरून तुमच्या अकाउंटवर पैसे क्रेडिट होतील तर लगेच तुम्हाला SMS येतील। तर ह्या काही चुका ह्या तुम्हाला दुरुस्त करून घ्यायचं आहे। आणि त्या व्यतिरिक्त भरपूरशा शेतकऱ्यांनी फार्मर ID अजूनपर्यंत काढलेली नाही, तर त्या माध्यमातून भरपूरशा शेतकऱ्यांना पीक विमा जमा झाला नाही। बघा शेतकऱ्यांची कुठली योजना असू द्या, पीक विमा योजना असो किंवा PM किसान योजना असो किंवा नमो शेतकरी योजना असो, कुठली शेती संदर्भातील योजना असू द्या, तुम्हाला फार्मर ID अत्यंत आवश्यक असते। तर फार्मर ID काढली नसेल तर काढून घ्या। तर अशा काही चुका तुम्हाला दुरुस्त करून घ्यायचे। तर बघा मी तुम्हाला जिल्ह्यांची यादी सांगतो। आता जिल्ह्यांची यादी सरकारने सांगितलेली आहे। बघा भरपूरशा शेतकऱ्यांना या जिल्ह्यांमध्ये 28,000 रुपये हेक्टरी, 30,000 रुपये हेक्टरी, काहींना 35,000, काहींना 40,000, तर काहींना बघा 42,000 रुपये त्यांच्या खात्यावरती हेक्टरी प्रमाणे जमा झाले। आता 12 जिल्ह्यांची यादी सांगतो, लगेच तुम्हाला बघून घ्यायचं आहे। बघा सर्वात पहिला जिल्हा सांगण्यात आलेला आहे छत्रपती संभाजीनगर, त्यानंतर बीड, लातूर, चंद्रपूर, सोलापूर, कोल्हापूर, अकोला, अमरावती, सातारा, सांगली, नंदुरबार, नांदेड, जालना, बुलढाणा या सर्व जिल्ह्यांमध्ये त्यांना पीक विमा जमा झाला। तुम्हाला पीक विमा जमा झाला नसेल तर लगेच तुम्हाला त्वरित सांगितलेली कामे करून घ्यायची आहे, जेणेकरून तुमच्या खात्यावरती प्रति हेक्टरी 20,000 रुपये, 35,000 रुपये जे काही येतील ते कसं चेक करायचं की तुम्हाला पीक विमा किती रुपये तुमच्या खात्यावरती जमा होणार। बघा शेतकरी मित्रांनो, PMABYचं पोर्टल तुम्हाला ओपन करून तिथं आधार कार्ड नंबर टाकून फार्मर ID नंबर टाकून लॉग इन होऊन जायचं आहे। त्यानंतर तुम्हाला तिथं चेक करायचं आहे की तुमचं PMABYच्या पोर्टलवरती स्टेटस किती रुपये दाखवत आहे। तुम्हाला तिथं 28,000, 30,000, 35,000 जे काही तुम्हाला अमाऊंट इथं शो करत असेल तितकाच अमाऊंट तुमच्या बँकेच्या खात्यावरती किंवा तुम्हाला जमा होणार आहे, असं त्यांनी माहिती सांगितलेली आहे। आता बघा प्रति हेक्टरी शेतकऱ्यांना भरपूरशा इथं जमा झालेले पैसे असणार आहे। तर अत्यंत महत्त्वाचा आजचा व्हिडिओ होता। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचा आहे, तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ नक्की शेअर करायचा आहे आणि असेच कामाचे व्हिडिओ जर का डेली पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील शेतकरी मित्रांनो। तर मित्रांनो चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।